प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं घर पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण झालं की आपलं अजून एक स्वप्न होतं की माझं अजून एक घर पाहिजे माझ्या मुलांसाठी एक इस्टेट प्लॅनिंग होऊन की माझ्या मुलांसाठी मी घर घ्यायला पाहिजे. पण आजचा विचार करता हे तुम्हाला माहिती आहे का की खरंच तुम्ही जे घर तुमच्या मुलांसाठी म्हणून घेतात तुमचं राहतं जर सोडल्यास गुंतवणूक म्हणून घेत आहात, ते गुंतवणूक म्हणून घेतलेलं घर त्यात खरंच तुमची मुलं राहणार आहेत का? आणि फक्त गुंतवणूक म्हणून घेतलेलं जर घर असेल तर त्या घराच्या किमतीमध्ये जे तुम्हाला भाडं मिळतंय त्याचा रेट ऑफ रिटर्न काय आहे? तो 2% 3% जास्त नसतो. आपल्याला एक समजूत असते की प्रॉपर्टीचे भाव कायम वाढत आहेत म्हणून आपण गुंतवणूक म्हणून घेतो. आणि एक भावनिक समजूत असते, एक धारणा असते की आपल्या मुलांसाठी त्यांचा हक्काचं घर पाहिजे. पण आज ती परिस्थिती आहे का? जर आपण आपल्या आजूबाजूला बघितलं आणि मी माझ्या अनुभवातून सांगतोय, माझे गुंतवणूकदार मित्रांच्या अनुभवातून सांगतोय की ते आज मुलांसाठी जे 1-2 घरं जास्त घेतलेली आहेत ते घेऊन ते आज खुश नाही आहेत. कारण का? त्यांची मुलं या देशातच नाही. आणि हे आता वयस्कर झालेले डॉक्टर जे जे माझे गुंतवणूकदार मित्र ते तुम्ही जे असाल ह्या वाढत्या वयात तुम्हाला तुमच्या घराचा मेंटेनन्स करायचाच आहे. पण तुम्ही ज्या मुलासाठी म्हणून घेतलं होतं घर आणि जो मुलगा आता या देशात नाही त्या घराचा पण मेंटेनन्स करायचा आहे. त्याच्यासाठी भाडेकरू बघायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काम करायला लागत आहे. तर तुम्ही विचार करा की आजची परिस्थिती तशी आहे का? जर आपली मुलंच आपल्याबरोबर राहत असतील, ते वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये असतील आणि तुम्ही हे त्यांच्यासाठी जी गुंतवणूक केलेली आहे घरामध्ये भावनिक आणि पैशाची, त्याचा खरंच तुम्हाला परतावा मिळतोय का पछतावा होतोय? ह्याचा नक्की विचार करणं आज गरजेचं आहे. असे अनुभव सुद्धा आहेत की मुलांना त्या घराबद्दल काही कल्पना नाही, कारण का त्यांना इथे या देशात यायचंच नाही. ते सांगतात, बाबा तुम्हाला हवं ते त्या घराचं तुम्ही करा, तुम्हाला हवं तर विका, तुम्हाला हवं तर भाड्याने द्या, तुम्हाला हवं ते तुम्ही करा, आम्हाला ह्याच्यात काहीही इंटरेस्ट नाही. हे ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच काय वाटतं की आपण केलेली गुंतवणूक योग्य आहे का, होती का? त्याचा एकदा आढावा घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण अजून किती ह्याच्यात गुंतणार आहोत भावनिक आणि पैशामध्ये, ह्याचा पण सुद्धा एक चालक बाजक विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तो निर्णय घ्यावा. हा सर्व निर्णय घेताना आपल्या कुटुंबाशी बोलावं, आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलावं आणि मगच हे निर्णय घ्यावे.